पिट्स इंडिया कायदा 1784. मागील भागामध्ये पाहिलेल्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमधल्या उणिवा व त्रुटी दूर करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान विल्यम पिट्स यंगर यांच्या नावावर नामांकित अशी कायद्याची निर्मिती करण्यात आली. या कायद्याला ॲक्ट ऑफ सेटलमेंट या नावाने सुद्धा ओळखले जाते. या कायद्यामधील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे. पिट्स इंडिया कायदा 1784 या अंतर्गत कंपनीचे राजकीय व व्यापारिक कार्य वेगवेगळे करण्यात आले. त्यामुळे कार्यामध्ये अचूकता येण्यास मदत झाली. तसेच कंपनीचे ट्रेडिंग अधिकार न्यायालयांना प्रदान करण्यात आले. तेथील संचालक हे ट्रेडिंग अधिकारांवर अंमलबजावणी करत असत. कंपनीच्या राजकीय घडामोडींच्या व्यवस्थापनासाठी नियंत्रण मंडळ म्हणून संस्था समर्पित करण्यात आली. यातूनच ब्रिटिश भारतामध्ये दुहेरी शासनाचा पाया रोवला गेला. यात सत्तेचे पृथक्करण सुरू झाले. या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गव्हर्नर जनरल काउन्सिलची सदस्य संख्या 4 वरून 3 करण्यात आली. त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले. तसेच ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला पहिल्यांदाच कृतीत ब्रिटिश प्रदेश म्हणजेच ब्रिटिश पोजेशन इन इंडिया असे संबोधण्यात आले. पिट्स इंडिया कायदा हा भारतातील दुसरा महत्त्वाचा कायदा असून याला एक विशिष्ट महत्त्व आहे. त्याचे कारण म्हणजे परिषदेचे सदस्य कमी करून गव्हर्नर जनरलच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त करून या कायद्याने गव्हर्नर जनरलचे महत्त्व वाढवले. तसेच कंपनी व संसदेद्वारे दुहेरी सरकारचा परिचय करण्यात आला आणि ही पद्धत 1858 पर्यंत वापरण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर कायद्याची निर्मिती करून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याला आळा बसवण्याचे काम केले. धन्यवाद.